सर्व तीर्थांचा हा मेळा गंगेला चालला. सिंहस्थामध्ये काही ते मुहूर्त असतात, चांगले दिवस असतात, त्यावेळेस जर जायचं असेल तर सगळे श्लोक रूपी तीर्थ जे आहे, गीता रूपी सगळे जे आहे ते गंगेला मिळायला चाललेले आहे. मग एक एक श्लोक चिंतामणी वाटे, एक एक श्लोक देखील चिंतामण्यासारखा आहे. चिंतामणी जसा कल्पतरू कामधेनू तसाच चिंतामणी. देई जो चित्ता ते ब्रह्मलाभ, हा श्लोक आपल्याला ब्रह्माचा लाभ करून देणार आहे. एक एक श्लोक सुद्धा. किंवा आणखी कसं आहे, हे कल्पवृक्षासारखे श्लोक वाटतात. आणि हे कल्पवृक्ष काय देतात आपल्याला? निर्विकल्प सुख फळ दाते. निर्विकल्प सुख जे आहे ते फळ देणारे दाते आहेत असं वाटतं. एक एक श्लोक निर्विकल्प स्थिती अनुभवायला देणारे आहेत. या प्रकाराने गीतेचे 700 श्लोक एकाहून एक आगळीची, एकापेक्षा एक मोठे आहे ते. आता त्यातून आता पुन्हा दुसरा एक विषय आला. आता तुम्ही जर असा प्रश्न विचारला, म्हणजे पहिल्यांदा सांगितलं गीतेची आणि याची संगती काय आहे, एकापेक्षा एक त्यांनी सांगितलं. आता पुन्हा एक एक श्लोकाचा तुम्ही जर विचार करायला लागला आणि विचारलं की यातला कुठला श्लोक चांगला हो, तर त्याला ते म्हणतात आगळा म्हणून निवडावा कोण, हा चांगला आहे असं काय म्हणणार आपण? त्याला उदाहरण त्यांनी सांगितले ना, की सूर्य आता उगवला. आणखी एक सांगितलं, अमृताब्धी माझी खोलवा उथळ. अमृताचा सागर आहे, त्यात खोल कुठला उथळ कुठला असं काय म्हणता येईल? अमृतच भरलेलं आहे सगळीकडे. सूर्य उगवला तर धाकटा कुठला, मोठा कुठला, कालचा का आजचा, असं काही आहे? सूर्य जो कालचा तो आजचा. दिवे लावले 2, त्यातला आधी दिवा लावला कुठला, मागणं कुठला दिवा लावला, काय नाही, दिवा एकावर एक लावून ठेवले आणि तुम्हाला विचारलं आधीचा कुठला आणि मागचा कुठला, काय सांगणार? दोन्ही प्रकाशच देत आहे. कामधेनू असेल तर ते कामधेनू पाडशी का तानी, काय सांगता येणार? कामधेनूच आहे, त्याच्यामध्ये फरक काय करणार तुम्ही? ऐसा भेद कुणी करेल का? कल्पवृक्षाच्या फुलामध्ये नवी फुलं जुनी फुलं असं काही आहे? कल्पवृक्षाची फुलं आहेत ती, त्याच्यामध्ये शिळी का ताजी असं काही म्हणता येत नाही. तैसा नसे श्लोकी आदिम अंतिम उत्तम मध्यम ऐसा भेद. तसा या श्लोकामध्ये हा आधीचा, हा नंतरचा आहे, हा चांगला आहे, हा कनिष्ठ आहे असं भेद, उत्कृष्ट निकृष्ट असं काहीही म्हणता येणार नाहीये. काय सांगू, फार आणखी काय सांगू बाबा? इथं वाच्य आणि वाचकता देखील नाहीये. वाच्य एखादी वस्तू आहे सांगण्याजोगी आणि सांगणारा वाचक आहे. आता ज्या विषयी सांगायचं तो परमात्माच आहे, विषय परमात्म्याचाच आहे, वाच्य आहे. सांगणाराही परमात्माच आहे, भगवंत सांगतायत. त्यामुळे वाच्य आणि वाचकता, असा वाच्य वाचक तो श्रीहरीच एक. 2 गोष्टी असल्या तर आपण सांगणार ना, तसं नाहीच आहे इथे. आणि असं असल्यामुळे इथं अर्थज्ञाने लाभते जे फळ मिळे ते केवळ पठणे. गीतेचा अर्थ कळण्याने जे फळ मिळणार आहे ते त्याच्या पठणानेही मिळणार आहे. इथं पुष्कळ वेळा थोडा गोंधळ होतो लोकांचा. ज्ञानेश्वरांनीच म्हटलंय ना, श्रवणे पठणे अर्थे एकची लाभे. त्याचं श्रवण केलं काय, पठण केलं काय, अर्थ पाहिलात का, एकच फळ मिळणार. याचा अर्थ असा नव्हे. शाळेत गेल्यानंतर तो केव्हा तरी पास होत जाईल हे खरं आहे, पण अभ्यास केला तर नुसतंच पठण करत जर बसले जन्मजन्म तर पुढे कसं जाणार? गमगनच काढत बसलाय, पुढे जातच नाही. श्रवण करा, पठण करा, अर्थ करा, म्हणजे पुढे पोचणार. तिथंच बसायचं नाही आहे, तो गोंधळ होतो. होय एक रूप. आता समर्थन करावं. आता काय समर्थन करायचं बरं? जास्त असतं तर सांगितले जेवढं सांगायचं त्याला. म्हणून गीता ही श्रीहरीची वाङ्मयीन मूर्ती आहे. भगवंत पाहिजेत ना तुम्हाला, गीतेचा अभ्यास करा. नुसतं श्रीकृष्णांचा फोटो लावून आणि त्यांना हार घालून उपयोग नाही आहे. त्यांनी काय सांगितलं ते समजून घ्या, तसं करायला लागा.
म्हणजे श्रीकृष्णाची प्राप्ती होणार आहे, तुम्ही त्याच्याशी मिळून जाणार आहे. ते न करता नुसते हार फुल घालून काय होणार आहे? इतर ती शास्त्रे देती अर्थ ज्ञान, मग प्रयोजन नुरे त्यांचे. बाकीची शास्त्र आहेत ती थोडं तुम्हाला सांगतात, तेवढं झालं सांगून की त्यांना काही प्रयोजन राहत नाही. तैसे नव्हे, तसे अध्यात्मशास्त्र नाही. आगळे त्यातून शास्त्र हे संपूर्ण परब्रह्म. हे शास्त्र स्वयमेव परब्रह्म आहे. बाकीची वेगळी वेगळी शास्त्र आहेत ते थोडं थोडं तुम्हाला देतात, झालं काम की संपलं त्याचं. असं हे नाही. सर्व विश्वाची या येऊन या दया ब्रह्मानंद सोपा केलाय. विश्वाची दया आल्यामुळे भगवंतांनी सांगितलंय. कळवळ आला की काय करावं अज्ञानी विश्व आहे, त्यांना कळतच नाही कशासाठी जगायचं, कशासाठी नरजन्म आहे माहितीच नाही, काहीतरी करत आयुष्य घालवते. त्यामुळे विश्वाची दया आल्यामुळे ब्रह्मानंद सोपा करून देवे कैसा देखा तेला से प्रगट. ब्रह्मानंद सोपा करून अर्जुनाचं निमित्त करून देवाने हा प्रगट केलेला आहे. त्याला उदाहरण देतात म्हणा, चकोराच्या मिशाने चंद्र उगवतो, पण त्याचबरोबर तो त्रैलोक्यालाही शांत करतो. तप्त असतं त्रैलोक्य, निमित्त कोणाचं? चकोराचं. पण तो उगवला एकदा की सगळ्यांना शांत करतो ना. किंवा कळीकाळ ज्वरे पीडित तया दुःख मुक्त करावया. या कळीकाळाने, काळाच्या ज्वराने जे पीडित झालेले आहेत त्यांना दुःखमुक्त करायसाठी गिरीशाने म्हणजे शंकराने गौतमाच्या मिशाने गंगेचा ओघ खाली सोडला. त्याप्रमाणे निमित्त कोणतरी असतं. त्याप्रमाणे पार्थाला वासरू करून माधव स्वये गाय झाला आणि जगाला पुरेल एवढं भलं दुःख गीतेच्या रूपाने त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे दिलाय कोणासाठी? सगळ्या विश्वासाठी. निमित्त कोणतरी पाहिजे ना समोर. निमित्त केलेलं आहे अर्जुनाला, आणि स्वतः गाय होऊन हे दुःख जे गीतेचं आहे हे सर्व जगासाठी त्यांनी दिलेलं आहे. आता प्रत्यक्ष भगवंतानी अर्जुनाला निमित्त करून जगाला पुरेल असं हे जे दुःख दिलेलं आहे ते आपण काय करायला पाहिजे? जीवे भावे येथे जरी बुडी द्याल. निमित्त अर्जुनाचं. पण आता तुम्ही जे जे कुणी ऐकता आहात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तुम्ही जर याच्यामध्ये बुडी देऊन बसलात तर ब्रह्म ते पावाल सुनिश्चये. निश्चयपूर्वक सांगतात. अनुभव आहे त्यांचा. अनुभवातून येणारं बोलणं आणि वरवर बोलणं हा फरक आहे. निश्चितपणे ते सांगतात की तुम्ही त्याच्यात जर बुडी द्याल तर तुम्ही ब्रह्मरूप व्हाल. बर एवढं नाही बुडी देता आलं मग किंवा शास्त्राचं या पाठ मिशे ओल, पाठाच्या मिशानी पाठांतर करायचं आहे म्हणून तुमच्या जिभेला याची थोडीशी ओल जरी मिळाली तरी देखील उपयोग होईल. कसा? तर लोहाच्या एका अंगाला जरी परिसाचा स्पर्श झाला तरी सगळं लोखंड सुवर्णाचं होतं. तसं तुमच्या जिभेला जरी त्याचा स्पर्श झाला तरी ते गोड वाटेल. आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. लागला त्याचा छंद. म्हणून एकदा बोट ठेवायचं जिभेवर, मधाचं बोट लागलं की तुकड. लो ते सर्वांगी पावे सुवर्ण तर तैसेची ब्रह्मत्व लाभे येते. तर एकदा त्याची गुढी लागली ना धावतोच मनुष्य. सद्गुरूंच्याकडे शिष्य का धावतो? तो जर सत्शिष्य असेल असं जर विचाराल तर ती देहाची ओढ नसते. हे जे काही त्याला मिळत असतं त्यामुळे तो धावत असतो. ते सामान्य जगाला कळत नाही. सच्चिष्य पाहिजे माता आणि ते सद्गुरू पाहिजे.
या दोन्ही अटी आहेत. आणि तसं जर असेल तर ते स्त्री का पुरुष, कोणत्या वयाचा, कोणत्या ह्याचा असं नाही. या विषयाची अशी गोडी लागते की तो धावतच राहतो कुठपर्यंत, ब्रह्मत्व लाभेपर्यंत. आणि मग सुद्धा काय राहतो तर ज्याच्यामुळे आपल्याला हे मिळालेलं आहे त्याच्याबद्दलची कृतज्ञता असते, ओढ असते, आणि ते पुन्हा मोरवायचं असतं, म्हणून पुन्हा तो धावतच राहतो. न लागो ते ओठी, समजा नाही ओठावर पडलं तुमच्या, पाठाची ओल जरी कान द्याल तिथे, लक्ष तिथं जर दिलं तर ते पाठांतर जरी कानावर पडले तरी श्रवण ही फलप्राप्ती तीच. श्रवण जरी, त्यात श्रवण आहे, नुसतं ऐकणं नाही. श्रवण हा शब्द महत्वाचा आहे. तसं जर करायला गेला तर त्याला फलप्राप्ती तुम्हाला तीच मिळेल. काही लवकर मिळेल, काही उशीर मिळेल. म्हणून श्रेष्ठत्व ऐसेच शास्त्राचे, या शास्त्राचे श्रेष्ठत्वच हे आहे. सर्वथा समर्थ दाता, दाता जो आहे तो सर्वपणे समर्थ आहे आणि दाता आहे, तो कोणाला नाही म्हणत नाही. अशी गीता कशी आहे, समर्थ आहे, दाता आहे, कुणी आहे त्याच्याकडे, ते कोणाला नाही म्हणत नाही. तैसे मोक्षा विण दुजे नेदी काही, तसं गीता जी आहे ना, मोक्षा परवते काही देत नाही. श्रवणे पाठे अर्थे मोक्षची लाभे. ज्ञानेश्वर महाराज मोक्षच देणार तुम्हाला, तिथपर्यंत नेऊनच पोचवणार. पण कशी वाचायला पाहिजे, ज्ञात्याची संगती पाहणं, इथं कमी पडत. म्हणून जाणतिया सवा असं ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे. हे वाचताना जाणकाराच्या संभूती, त्याच्या सान्निध्यात समजून घेऊन वाचायला पाहिजे. आणि म्हणून ज्ञाताची संगती पाहून करावे सेवन गीतेचे. या गीतेचे सेवन केलं पाहिजे. नुसतं समोर ठेवून उपयोगी नाही. चमचाभर का विना आत गेलं पाहिजे. मग आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. सुरू झालं त्याच. करावा तो काय शास्त्रांचा विस्तार होय जो इतर गीतेहून. गीतेखेरी इतर जे शास्त्र आहे त्यांचा विस्तार करून काय करणार, हे एवढं पुरे तुम्हाला. कृष्णार्जुनांचा स्वच्छंद संवाद आहे, पण सर्वथा आगाध आकळाया. आपल्याला वाटेल मोकळी गोठी केली त्यांनी, पण कळायला आगाध आहे, कळण्याजोगा नाही. चटकन खोल आहे पुष्कळ. परी तोच केला स्पष्ट. पण व्यासदेवानी 2-4 ठिकाणी व्यासांचा उल्लेख केलाय ज्ञानेश्वर महाराजांनी. व्यासदेवानी अत्यंत कृपेने हा जो संवाद आहे हा स्पष्ट आणि सोपा करून विश्वाला दिलेला आहे. जशी आई असते ना, ती बाळाला आपल्या घास द्यायचा असला म्हणजे सोपा सोपा लहान लहान करून त्याच्या मुखामध्ये भरवत असते, त्याप्रमाणे हे केलेलं आहे. सोपं सोपं करून सांगितलेलं आहे. त्यांच्या दृष्टीनं हे सोपं आहे. किंवा त्यांनी असं म्हटलं अफाट वारा आहे, तो जसा पंख्याच्या उपयोगाचा. पंखा एवढा वारा हलवला की पुरे सगळा वारा आपल्याला बघायला नको. बसल्या जागी पंखा हलवतो, वारा मिळाला त्याला. तैसे तत्व नाहीये बोलता जे शबरी, तसं हे जे तत्व आहे ते जे बोलता येत नाही ते अनुष्टुभ छंदात रचून स्त्रिया आणि शूद्रांना आकळेल असं सोपं केलं व्यासदेवानी. तो विषय आधी आणला, सर्वांना आकलन होईल असा सोपा केला आणि गीतेच्या रूपाने आपल्या स्वाधीन केलेला आहे. ते करताना योग्य त्या व्यक्तीच्या हातात गेला पाहिजे, म्हणजे तो तुमच्यापर्यंत पोहोचणार. कुठेतरी गेलं तर काय उपयोग. स्वाती नक्षत्रात उदक जे आहे ते शिंपलीत पडलं त्याचं मोती होतो. नुसतं पडलं कुठेतरी पाणी तर त्याचा उपयोग नाही. योग्य त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तसं ते जर पडलं तर ती सुंदर अंगणांच्या अंगा कैसी देती सांगा दिव्य शोभा. असे जे मोती आहेत, नुसतं बाकीचं पाणी पडलेलं इथं तिथं गेलं, सागरात पडलं, गेलं वाया, इकडं तिकडं पडलं. ते शिंपलीत जर पडलं तर मोती होतं. आणि मग ते कसं शोभा देतं सांगा बरं. तसं पुन्हा ते कानाचं त्यांनी म्हटलंय की नाद सगळा आहे, पण तो जर वाद्य रूपातून आला
तर कानाला कसा बरं गोड लागतो. सुगंध सगळीकडे आहे, पण तो जो फुलातून आला तर आपल्या घ्राणेंद्रियाला मिळून देतो म्हणे, आनंद देतो ना. जिव्याला गोडी पक्वान्नाची कशी कळता येईल? गोडी आहे नुसती, पण ती पक्वान्नाच्या रूपाने दिली जे जिव्याला कळते ना. किंवा आपल्याला डोळा, जर आपला डोळे आपल्याला पाहायचे असेल तर आरशामध्ये आपल्याला पाहायचे, नुसते डोळे दिसत नाहीत, आरसा पाहिजे त्याला. तसं ह्या ज्या गोष्टी ज्या आपल्याला आकलन होत नाहीत त्या अशा पद्धतीनं तुम्हाला दिलेल्या आहेत की ज्या योगे त्याचा आपल्याला, आणि म्हटलं ना त्याने, अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी, ते पाहता यावं, ऐकता यावं, त्याचा परिमळ घेता यावा, असं तसं ते पुढे म्हणतायत. निर्गुण श्री गुरु, वस्तुतः गुरु सद्गुरु हे निर्गुण आहे, गुरु तत्व हे निर्गुण आहे. पण ते जर सगुण होऊन आलं नसतं तुमच्या पुढे तर तुम्हाला ते तत्व कसं कळलं असतं? त्याप्रमाणे असंख्यात ब्रह्म, ब्रह्म असंख्य आहे, सगळीकडे भरून आहे, ते ह्या सप्तशत श्लोकामध्ये मर्यादित आलेलं आहे. म्हणून आपल्याला ते आकलन करता येणार आहे. एरवी ब्रह्म आकलन करणार कसं? तरी ते कोणा ते प्राप्त होते येते? रूपासी न येते जरी ऐसे, ऐसे म्हणजे गीतेच्या रूपाने. ते जर तुमच्या पुढे आलं नसतं तर ते तुम्हाला कसं काय प्राप्त झालं असतं? सागराचं पुन्हा एक उपवास म्हणजे सागराचं पाणी आहे, पण मेघ वाहून नेतो, मग जगाला मेघाचा उपयोग होतो, सागराचा होत नाही. म्हणून हे ब्रह्म अनिर्वाच्य रूपासी न येते ऐसे 700 श्लोक द्वारा, त्या श्लोकाच्या द्वाराने अनिर्वाच्य ब्रह्म जर रूपाला आलं नसतं तरी काना मुखा लागी त्याच्या चांग घेता येता भोग कशा रीती? तर मग कानाला आणि मुखाला त्याचा भोग कसा घेता आला असता? म्हणून ते अनिर्वाच्य रूप गीतेच्या रूपाने आपल्या समोर आले. म्हणून श्री व्यासदेवाचा हा थोर झाला उपकार विश्वावरी. ज्याच्याकडून आपण घेतलाय त्याचा उल्लेख वारंवार मुखात यायलाच पाहिजे. असं कसं सारखं त्यांचं काय नाव घेता? मग काय तुमचं घ्यायचं? ज्यांनी आपल्याला हे सगळं दिलं, मुलाने आई वडिलांचा उच्चार केला तर करायचाच आहे. त्यांचं नाव सोडूनच घ्यायचं झालं, तारे ज्यांनी तुला जन्माला घातलं त्याचं नावही तुला काय घ्यावंसं वाटत नाही का? त्याच्यात अपमान वाटतो? तसं इथं ज्या व्यासदेवाने जे भगवंतांनी केलं ते व्यासाने तुमच्या हातात दिलं, त्यांचे उपकार किती आहेत? ऐसे ग्रंथ रूपे आकार आणले बोल ऐसे भले श्रीहरीचे, भले बोल आहेत श्रीहरीचे. आता हे सगळं वर्णन सांगितलंय व्यासांचा तो ग्रंथ. तर मोठेपणा सगळा बघा, गीता कशी मोठी आहे, त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे, ती व्यासानी कशी करून आणलेली आहे, ग्रंथ केलेला आहे, तो विवरवून येतो मराठी भाषेत आणला मी. त्याला असं उदाहरण जरा वेगळं आहे, पण जसं सांगतात रामाचं वर्णन नाही करायचं, रावणाचं वर्णन करायचं. हो, तो एवढा शूर वीर बलाढ्य, सगळं वर्णन केलं. रामाने एका बाणाने मारला. तसे सगळं जे एवढं मोठं आहे ते मी मराठीत आणलंय मी. आता इथं आपल्याला वाटेल अहंकाराने बोलतायत का? हा आत्मविश्वास आहे, मी आणला. पण मी म्हणजे कोण ते पुढे सांगतो. मराठी भाषेत आता हे ज्याला कळत नाही ते भगवंताचं देखील गीतेत म्हणतात सारखं मी काय म्हटलंय त्याने. भगवंताना केवढा अहंकार. अरे बाबा तेच एक आहे, तू बोलतोयस ते देखील तेच बोलताय. कळते का तुला? बघ, तू जे म्हणतोयस ना मी म्हणून, तो तोच बोलतोय तुझ्या मुखात, त्याच्याशिवाय नाहीच आहे दुसरं काही. तसं इथं ते म्हणतात, पुढे म्हणतात मराठी भाषेत आणला मी व्यासादिकांची दिव्य ज्ञान स्फूर्ती शासकता वृत्ती धरी जे ते. बघा आता ऐसा तो गीतार्थ, म्हणजे गीतार्थ सांगताना व्यासादिकांना देखील त्यांची दिव्य ज्ञान स्फूर्ती असून शासंक वाटतं काही काही ठिकाणी की बघ काय भगवंतांना नेमकं सांगायचं होतं ते आलं तर नाही गीतेत. असे व्यासादिकांना सुद्धा जे वाटतं
असा तो गीतार्थ वड करायला करी बड बड मीही रंक. एवढा मोठा गीत, त्याचा अर्थ मी रंक, अज्ञानी, काही मला कळत नाही, मी बडबड करतोय त्या गीतार्थाची. पण आता मग मी करावी का नाही विचार करा तुम्ही. एवढं मोठं म्हणताय, मग आपण तरी अभ्यासाला घ्यायचं का नाही विचार पडला. त्याच्यावर त्यांनी काय उदाहरण दिले बघा, विलक्षण आहे. तर त्या ठिकाणी ते म्हणतायत, परी गीतारूप शंकर तो भोळा घाली पुष्पमाळा व्यासोक्तीची. आता गीतारूपी शंकर काय करतात, ह्या व्यासोक्तीची पुष्पमाळा घालतात. पुष्पमाळा आहे, पण आता मी वाहिले मी दुर्वादळ, तेही न म्हणेल का कुणी, नको म्हणणार का. त्याची मोठी पुष्पमाळा असेल. आता एखाद्याने देवाला जर का मोठा 100 रुपयाचा हार घातला, तर हजारेचे घालत असतील, मला माहित नाही. पण माझी दुर्वादळ जर घातली तर देव नको म्हणेल का बरं. व्यासाने खूप मोठं केलं असेल, माझी ती ताकद नाही, पण म्हणून मी घालावी का घालू नये. समवायात आता 2-3 उदाहरणं त्यांनी दिल्या. आपली तृष्णा शमवण्यासाठी क्षीरसिंधूच्या ताटावर हत्तींचे समूह येतात. म्हणून क्षुल्लक चिलटानी जर तिथं पाणी प्यायला गेलं तर तो शिराब्दी काय त्याला लुटून देईल.